मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। ओबीसी प्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती। नमस्कार, ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी येत आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे। चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच हा निर्णय लागू होणार आहे। पाहूयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट। राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे। यासाठी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि कृषी विभागासह अनेक प्रशासकीय विभागांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत। या शासन निर्णयातील प्रमुख ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। शाळांमध्ये परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी मॅट्रिकनंतरची शिष्यवृत्ती आता मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार। सारथीमार्फत वाहन चालक प्रशिक्षण। सारथी संस्थेमार्फत व्यावसायिक मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना राबवली जाईल। प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती। सर्व स्तरांवरील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार। व्यावसायिक शुल्क प्रतिपूर्ती। शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI आणि PPP मॉडेल मधील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शुल्क प्रतिपूर्ती दिली जाईल। याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीयभूत प्रवेश परीक्षा म्हणजेच कॅप राऊंड पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर म्हणजेच संस्था स्तरावर म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हलला प्रवेश घेतला आहे त्यांनाही ओबीसी प्रमाणेच शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। विशेष म्हणजे भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी लागू होणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती मराठा समाजाला पुढील आदेशापर्यंत आपोआप लागू होतील अशी महत्त्वपूर्ण तरतूद या GR मध्ये करण्यात आली आहे। हा निर्णय केवळ कागदावरच राहू नये म्हणून चालू आर्थिक वर्षात आणि आगामी अर्थसंकल्पात यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच MHADBT पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे सोपे होईल। या संपूर्ण योजनेवर मंत्रिमंडळाची उपसमिती वेळोवेळी लक्ष ठेवून असणार आहे। तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारा हा राज्य सरकारचा निर्णय ठरणार आहे। जर तुम्हाला या शासन निर्णयाची अधिकृत प्रत पाहायची असेल तर ती सरकारच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। या मोठ्या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसह आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा ब्रह्मांड न्यूज। धन्यवाद।